ये कहानी है हर स्टूडेंट की जो बीटेक के आखिरी मुकाम पर खड़ा है। सन 2016 ऐसी ही एक हसीन शाम। रंग्या, पुढे काय करायचं ठरवलं मग तू? काय करायचं म्हणे, केड्या डोकं हँग झालंय रमाज. अरे एकदम ब्लँक झालंय, खरंच सांगतो. आईच्या गावात. अरे तू तर म्हणला होता ना दिल्लीत जाऊन UPSC करायची, आणि गेट अँड कॅटचा पण फॉर्म भरला ना तू? भरलाय असंच. येडा वेडा झाला का रे तू? दोन्ही फॉर्म का भरलेत? स्वॅग मॅन. स्वॅग. अरे असंच भरून टाकला, बघू म्हटलं. ते पण खरंच आहे म्हणा. मी पण तसंच केलंय, पण आता लागली. आई शपथ सांगतो रंग्या, बीटेकची 4 वर्ष ना नुसती फुकण्यात घालायची आपण. अरे फुकण्यात, पिण्यात, बसण्यात सगळं बीटेक गेलं संपून आपल्या याच्यात. केड्या जिंदगी झंड यार आपली, झंड. झंड झाली तर मी आता नाचू का? हा मग बोलव ना सगळ्या पोरांना, लाव ना डीजे ब्राझील. हा केड्या मी काय म्हणतो, बोल ना. रोडी सरची गाडी पण येईन, मूड पण लय मस्त आहे. जाऊयात जीडीवर, मस्त पार्टी करू, बसूया आज. आता काय धावतोय का आपण? बसूया. उद्याचं जर्नल कोण सबमिट करणार काय माहिती. हे करायला लागेल. पानसटायचे प्यायची तर आहे बरं कायला. नाटकात असं करते पहा नाही. थांब घेतो जरा. हॅलो रोडी सर, अहो आमचं कॅन्सल झालं बरं का. थांब खरंच कॅन्सल. आता मस्करी करत होतो. अगली सुबह मुळा डॅम. आईच्या गावात दुपारी सबमिट करायचं यार. रंग्या सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे माहिती आहे का? तुझ्या तर माझ्यामुळं नाही तर काय, तू जर नेला नसतं काल तर मी नाचत होतो काल. पिनीवर कोण नाचत होतं. थांब ना, ऐक ना.